नमस्कार मित्रांनो, एम ट्रिक्स कट्टा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिताचे बेसिक म्हणजेच गणिताची पायाभूत माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल व तुम्हाला गणित मजबूत करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. सर्वप्रथम आपण समजून घेऊया अंक म्हणजे काय. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 10 अंक आहेत व या अंकापासूनच आपण सर्व संख्या तयार करत असतो. उदाहरणार्थ अशा विविध संख्या आपण या 10 अंकाचा वापर करून बनवत असतो. गणितातील बेसिक परंतु महत्त्वाचा विषय म्हणजे संख्याज्ञान. संख्याज्ञान म्हणजे संख्या ओळखणे, त्याचे प्रकार समजणे व त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे. गणित शिकण्यासाठी संख्याज्ञान अतिशय महत्त्वाचे आहे. या संख्याज्ञानातील प्रकार आज आपण समजून घेऊयात. सर्वात पहिला म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 इथपासून तर अनंत अशा मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांमध्ये 1 या संख्येपासून नैसर्गिक संख्या सुरू होतात. म्हणजे 1 ही नैसर्गिक संख्येतील पहिली संख्या आहे. संख्यांच्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हणायचं तर पूर्ण संख्या म्हणजे काय तर नैसर्गिक संख्येसोबतच 0 हा जर अंक आपण घेतला तर त्या संख्या मालिकेला पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये पहिला अंक 1 हा असतो तर पूर्ण संख्या 0 या संख्येपासून पुढे मोजल्या जातात. तिसरा प्रकार आहे समसंख्या. तर 2 ने निःशेष म्हणजेच पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 2 4 6 8 10 व पुढे अनंत अशा 2 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच समसंख्या आहेत. चौथा प्रकार विषम संख्या. विषम संख्या कुणाला म्हणायचं तर ज्या संख्यांना 2 ने निःशेष भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 1 3 5 7 9 या विषम संख्या आहेत. पाचवा प्रकार आहे मूळ संख्या. ज्या संख्येला फक्त 1 आणि त्या स्वतः संख्येनेच भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि पहिली मूळ संख्या 2 ही आहे. 2 3 5 7 11 13 या संख्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्यामध्ये 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे. बाकी सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत. संख्याज्ञानातील 6वा प्रकार म्हणजे संयुक्त संख्या. ज्या संख्यांना 1 व त्या स्वतः व्यतिरिक्त इतर संख्यांनी भाग जातो अशा संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. 4 6 8 9 12 या सर्व संयुक्त संख्या आहेत. यामध्ये लक्षात घेण्यासारखे म्हणजे 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. संख्येच्या प्रकारातील शेवटचा प्रकार म्हणजे पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं पूर्णांक संख्या म्हणजे धनसंख्या ऋणसंख्या व 0 या संख्या रेषेवरील सर्व संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. पूर्णांक संख्यामध्ये धनसंख्यांसोबतच ऋणसंख्यांचाही सहभाग असतो. -4 -3 -2 -1 0 1 2 3 अशा प्रकारे संख्या रेषेवरील ऋणसंख्या धनसंख्या व 0 या पूर्ण संख्या मालिकेला पूर्णांक संख्या असे म्हणतात. त्यानंतर 8वा प्रकार म्हणजे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या कुणाला म्हणायचं तर ज्या 2 संख्यांचा सर्वसाधारण विभाजक फक्त 1 हा असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. सहमूळ संख्यांमध्ये संख्या मूळ असाव्या असं काही नसतं. म्हणजे मूळ संख्या असण्याची गरज नाही, फक्त दोन्ही संख्यांचा विभाजक फक्त 1 असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. 4 व 9 या दोन्ही संख्येला कोणताच सामायिक विभाजक नाहीये. त्याचप्रमाणे 8 व 15 या 2 संख्यांनाही 1च्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच सामायिक विभाजक नाही. तर अशा प्रकारे ज्या संख्यांना 1च्या व्यतिरिक्त इतर कोणताही सामायिक विभाजक नसतो अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. त्यानंतर संख्यांचा 9वा व शेवटचा प्रकार म्हणजेच जोडमूळ संख्या. ज्या मूळ संख्येतील फरक फक्त 2 असतो
ज्या मूळ संख्येतील फरक फक्त 2 असतो अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. यामध्ये दोन्हीही संख्या मूळ संख्या असतात. 3 व 5, 11 व 13 व 17 व 19 हे जोडमूळ संख्येची काही उदाहरणं आहेत. यामध्ये फक्त 2 अंकांचा फरक आपल्याला दिसतो. अशा फरकाने येणाऱ्या संख्येला जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर संख्या ज्ञानामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या व पूर्णांक संख्या हे प्रकार पाहिले. यामध्ये नैसर्गिक संख्या ही 1 पासून सुरू होऊन पुढे अनंत वाढत जात असतात. या संख्या मोजण्यासाठी आपण नैसर्गिक संख्येचा वापर करतो. नंबर 2 पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांमध्ये 0 पासून सुरू होऊन पुढे अनंत संख्या या पूर्ण संख्या आहेत. नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या यामधील फरक म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते व पूर्ण संख्या या 0 या अंकापासून सुरू होतात. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे समसंख्या. समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 या संख्येने पूर्ण म्हणजेच निश्चेष भाग जातो अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात. त्यानंतर विषम संख्या. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्यांना बाकी उरते अशा संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. 5वा प्रकार मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना 1 व ती संख्या या व्यतिरिक्त अन्य कोणताही विभाजक नसतो किंवा इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्येना मूळ संख्या म्हणतात. 2, 3, 5, 7, 11, 13 अशा प्रकारे मूळ संख्या आहेत. त्यानंतर संयुक्त संख्या कुणाला म्हणायचं तर संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 ती संख्या स्वतः व इतरही संख्यांनी भाग जातो अशा संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या एकूण 25 आहेत व संयुक्त संख्या एकूण 74 आहेत. त्यामध्ये 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. त्यानंतर आपण पाहिलं पूर्णांक संख्या. संख्या रेषेवर मायनस, प्लस आणि 0 या संख्यांचा पूर्ण समूह असतो. म्हणजे ऋण संख्या, धन संख्या व 0 या सर्व संख्यांना मिळून पूर्णांक संख्या असे म्हणतो. 8वा प्रकार सहमूळ संख्या. सहमूळ संख्यामध्ये ज्या 2 संख्यांना फक्त 1 हा एकच विभाजक असतो अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो व सहमूळ संख्या मूळ संख्या असण्याची गरज नसते. त्यानंतर जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या 2च्या फरकाने येतात अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर या प्रकरणातील महत्त्वाच्या टीप आपण पाहूयात. पहिली टीप, 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. दुसरी टीप म्हणजे 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे. बाकी सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत. त्यानंतर पॉईंट 3, पूर्णांकात ऋण म्हणजेच निगेटिव्ह संख्याही येतात. आपण पाहिलं पूर्णांक संख्या या ऋण, 0 व धन या संख्यांनी मिळून बनतात. त्यामुळे पूर्णांकात ऋण संख्याही येतात. 0 ही पूर्ण संख्या आहे पण नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे पूर्ण संख्येची सुरुवात जरी 0 पासून होत असेल तरी नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 या अंकापासून होते. म्हणजेच 0 ही पूर्ण संख्या आहे पण नैसर्गिक संख्येमध्ये 0 हा अंक येत नाही. त्यानंतर नैसर्गिक संख्या 1 पासून व पूर्ण संख्या 0 पासून सुरू होतात. त्यानंतर सहमूळ संख्यांमध्ये मूळ संख्या असण्याची गरज नाही. सहमूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचा विभाजक फक्त 1 असतो अशा संख्येला आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. पण त्याचा अर्थ असा नाही की त्या संख्या मूळ असाव्यात. त्या संख्या मूळ नसतील व त्यांचा विभाजक फक्त 1 असेल तर त्या संख्या सहमूळ संख्या होतात. अशा प्रकारे या व्हिडिओत आपण संख्या ज्ञानावरील अतिशय उपयुक्त अशी माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज, वजाबाकी, नैसर्गिक संख्या काढणे, पूर्ण संख्या काढणे, त्यानंतर समसंख्यांची बेरीज, वजाबाकी, समसंख्या ओळखणे किंवा एखाद्या संख्येपासून पुढच्या संख्येपर्यंत किती समसंख्या येतात किंवा विषम संख्या येतात याची हे काढणे, असे विविध गणिते आपण सोपी ट्रिक्स वापरून सोडवणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.